अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो. आपल्या श्री दत्तचरण रच या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण आहोत नाशिकमधील गंगापूर रोडवर आणि आज आपण जात आहोत नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नवशा गणपती मंदिर येथे. हे गणपती मंदिर पेशवेकालीन असून नवसाला पावणारा गणपती अशी या मंदिराची ख्याती आहे आणि म्हणूनच याचे नाव देखील नवशा गणपती असे पडले आहे. फक्त नाशिक जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. जेवढे महत्त्व अष्टविनायक दर्शनाला आहे तेवढेच महत्त्व नाशिक जिल्ह्यातील या नवशा गणपतीला देखील आहे. महाराष्ट्रात असे भरपूर भक्त मंडळी आहेत जी अष्टविनायक यात्रा करून आल्यावर आवर्जून नाशिकच्या या नवशा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. चला तर मग आज जाणून घेऊया नाशिकमधील या अनोख्या अशा नवशा गणपती बाप्पाच्या इतिहासाबद्दल. मंदिर कसे बांधले गेले, मंदिराचा इतिहास काय होता आणि मंदिराविषयीची इतरही बरीच माहिती. या मंदिराचा इतिहास आणि येथील महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग श्री गणेशा करूया. गणपती बाप्पा मोरया. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच मला समोर हे फुलवाले काका दिसले. संतोष थोरात असे त्यांचे नाव. अतिशय मन लावून बाप्पासाठी हार विणण्यात ते मग्न होते. न राहून मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मंदिराबद्दल इतिहास सांगण्याची विनंती केली. काकांनी खूप सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात मंदिराची माहिती मला सांगितली. नवशा गणपती मंदिर हे पुरातन आहे. नवशा गणपती मंदिर हे राघोबादादा पेशवे यांनी आनंदीबाई पेशवे यांच्याकरिता बनवलेले होते. त्याचा मोठा इतिहास आहे. इथं आनंदीबाई पेशवे रोज दर्शनाला येत असत नवशा गणपती मंदिरात. त्यांना त्याच्याच कृपेने त्यांना मुलगा झाला होता म्हणून त्यांनी त्याच्या स्मरणार्थ इथं हे मंदिर उभारलं. नाशिकमधील एक अत्यंत जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणूनच याला नवशा गणपती असे नाव पडले. गोदावरी नदीच्या काठावर पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि येथील वातावरण देखील प्रसन्न व फार शांत आहे. प्रशस्त सभामंडपात दोन्ही बाजूंना अष्टविनायकांच्या प्रतिमा, त्यापुढे छोटेसे गर्भगृह आणि गर्भगृहाला घुमटाकार शिखर अशी या मंदिराची रचना आहे. डोक्यावर मुकुट असलेली गणरायाची मूर्ती ही चतुर्भुज असून 2 हातांपैकी एका हातामध्ये पाश आणि एका हातामध्ये फूल आहे, तर खालील एका हातामध्ये मोदक आहे आणि दुसरा हात अभय मुद्रेमध्ये म्हणजेच आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये आहे. आणि बाप्पाच्या मूर्तीच्या पाठीमागे चांदीचे सुंदर असे नक्षीदार केलेले मखर आहे. बाप्पाचे मनमोहक रूप पाहून मन खरंच प्रसन्न होते. येथे येऊन अनेक भाविक बाप्पाजवळ नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर नवसपूर्तीचा भाग म्हणून येथे छोट्या मोठ्या स्वरूपाच्या घंटा बांधल्या जातात. म्हणून सभामंडपातील खांबांना घंटांचे स्वरूप आलेले आहे. म्हणजेच काय तर येथील सर्व खांब हे असंख्य घंटांनी भरून गेलेले आहे. चला तर मग आता आपण मंदिराच्या इतिहासाविषयी जाणून घेऊ. या मंदिराला जवळपास 300 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. श्रीमंत पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देणाऱ्या मंदिराचा इतिहासही तेवढाच अनोखा आहे. इसवी सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवल्ली हे आजोळ होते. माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या महान गणेश भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना दिनांक 15 ऑगस्ट 1764 रोजी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी विनायक असे ठेवले. मुलाच्या जन्माप्रित्यर्थ त्यांनी चावंडस या गावचे नाव बदलून आनंदवल्ली असे ठेवले. काही लोक असे देखील म्हणतात की आनंदीबाई यांच्या नावावरूनच चावंडसचे नाव आनंदवल्ली असे झाले.
राघोबादादांनी आनंदवल्लीत त्याकाळी एक मोठा राजवाडा देखील बांधला होता. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवशा गणपतीचे दर्शन होत असे. त्यानंतर पेशवाई संपुष्टात आली आणि आनंदवल्लीचा राजवाडाही जाळला गेला, पण बाप्पाचे मंदिर मात्र टिकून राहिले. नवशा गणपती हे मंदिर पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखात उभे आहे. इसवी सन 1988 कैलासवासी श्री युवराज जाधव तसेच आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर असल्याने वारंवार पुराचा तडाखा बसत होता, म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करणे हे त्याकाळी खूप गरजेचे होते. तसेच इसवी सन 1990च्या कालखंडामध्ये श्री संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरामध्ये श्री अष्टविनायकांची स्थापना देखील करण्यात आली. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच गणेश जयंतीच्या या दिवसांमध्ये मंदिरामध्ये भाविकांची अतिशय गर्दी होते. हजारो लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. फक्त नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या दिवसात भाविक नवशा गणपतीच्या दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिराच्या परिसरामध्ये लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. या दिवसांमध्ये मंदिर प्रशासनाकडून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते. येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या हिरव्यागार निसर्ग सौंदर्यामुळे आणि बोटिंग पॉईंटमुळे हे स्थळ सुट्टीच्या दिवशी गजबजलेले दिसते. येणारे भाविक आधी बाप्पाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर येथील निसर्गाचा आणि बोटिंगचा आनंद लुटत असताना दिसतात. येथे येऊन बाप्पाला नवस बोलला आणि तो पूर्ण नाही झाला असे कधीच होत नाही. आपला कनवाळू दयाळू बाप्पा प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जातो म्हणजे जातोच, असा येथे येणाऱ्या भाविकांचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक येथे बाप्पाला नवस बोलण्यासाठी येत असतात. येथे नवस बोलण्याची आणि नवस फेडण्याचीही एक अनोखी प्रथा आहे. येथे बाप्पाला नवस बोलल्यानंतर आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिरात येऊन घंटा बांधण्याची प्रथा आहे. म्हणून तुम्ही मंदिरात आल्यावर आजूबाजूला पाहिले असता मंदिराच्या परिसरात तुम्हाला हजारो घंटा बांधलेल्या दिसतील. नवशा गणपती हे मंदिर नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येते. साधारण 15-20 वर्षांपूर्वी मंदिराच्या परिसरात आनंदीबाईंच्या गडीचे देखील अवशेष होते, परंतु आता इथे केवळ मंदिरच पाहायला मिळते आणि आजूबाजूचा परिसर हा उंच उंच इमारतींनी भरलेला आहे. तरी देखील या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आस्थागायत टिकून आहे. नवसाला पावणाऱ्या या बाप्पाचे दर्शन घेऊन गोदामाईच्या काठावर बसले असता मनाला एक वेगळी शांत अनुभूती येथे मिळते आणि येथील दैवी वातावरणात आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. मंदिराच्या सभोवताली असलेली हिरवी गर्द झाडी, मंदिराला लागूनच असलेले गोदावरी नदीचे पात्र आणि शांत परिसर यामुळे गणेश भक्तांसोबत पर्यटकांनाही हे स्थान आकर्षित करते. तर मित्रांनो, अशा रीतीने आज आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध नवसाला पावणाऱ्या गणपती म्हणजेच नवशा गणपतीचा इतिहास आणि थोडक्यात माहिती समजून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. प्रत्येक गणेश भक्ताने आयुष्यात एकदा तरी या मंदिरात येऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन पाहावे. जो भक्त येथे समर्पण भावाने, शरणागत भावाने येऊन बाप्पाचे दर्शन घेईल त्याला एक वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हा अनेक गणेश भक्तांचा अनुभव आहे. आपल्या माहितीसाठी स्क्रीनवर मंदिराचा पत्ता मी नमूद करत आहे. या मंदिराबद्दल माहीत नाही असा नाशिककर तर नक्कीच सापडणार नाही, पण आपण जर नाशिकच्या बाहेर इतर कोणत्याही गावात राहत असाल तर एक वेळ आवर्जून या नवसाला पावणाऱ्या बाप्पाच्या मंदिरात अवश्य या आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या. तूर्तास येथेच थांबूया आणि एका नवीन विषयासह पुन्हा एकदा लवकरच भेटूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.